तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सांगायचंय की आता आमच्या पुढची बी माणसं आहेत। आता पुढच्या माणसं जरी तुम्हाला माहित असलं पाहिजे, 40-45 वर्ष मंत्री असलेली माणसं आहेत आणि त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात आमच्या धाराशिव जिल्ह्याचा काय फायदा झाला तर आमचा धाराशिव जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर 3 ला गेला। आमच्या जिल्ह्याचा फायदा झाला। आणि जे मंत्री म्हणून राहत होता ती मंत्री मात्र जेव्हा खासदारकी लढविली 2009 ला, तेव्हा ती खासदार म्हणून देशातल्या श्रीमंत खासदाराच्या यादीत मात्र वरच्या नंबरला गेला। मग त्या 45 वर्ष मंत्रिपदाचा फायदा जिल्ह्याला झाला का डॉक्टर पाटलाला झाला याचा विचार बी तुम्ही करणं गरजेचं आहे। लातूर 1983 पतूर आमच्या तालुका होता, तुम्हाला माहिती आहे का नाही? 83 ला जिल्हा झाला। आज लातूरकडे आणि धाराशिवकडे बघितल्यावर कोणता जिल्हा पुढे गेल्याने दिसतोय? आम्हाला विचारते लोक, आमच्याकडचे लोकांना हाट म्हणून विचारित असतो मी, काय म्हणलं लातूर कसं दिसतंय पुढे गेल्याचं? काय गेलं आधी तर इलाच राह होती की म्हणते, आणि आपल्याकडे काय कळा आलती का म्हणते? बांधवानो, शेवटी विकासाची दृष्टी असणारं नेतृत्व जिल्ह्याला असावं लागतं, तरच जिल्ह्याचं त्या ठिकाणी भरभराट होती। जर पायात पाय घालून पाडणार नेतृत्व असतं तर जिल्हा कधीही उन्नती करू शकत नाही। स्वतःच घर भरायची जिथं मानसिकता असते ती माणसं कधीही सर्वसामान्य माणसाचं हित करू शकत नाही, आणि त्याचंच हे उदाहरण आहे। आज मला आपल्या सगळ्याला नम्रपणे विचारायचंय की 40-45 वर्ष डॉक्टर पाटलाला, 5 वर्ष राणा पाटलाला वर्गात सुद्धा कधी मास्तरनं मॉनिटर केलं नसेल, पण पवार साहेबांनी डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आमदार नसताना मंत्री केलं। त्या पवार साहेबाला एका रात्रीत सोडून पवार साहेबाबरोबर गद्दारी करून मंत्रिपदाच्या काळात हाणलेलं गबाळ ईडी पासून वाचवण्यासाठी एका रात्रीत माणसं भारतीय जनता पार्टीत गेलेली ही पुढची आहेत। मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे की 45 वर्ष मंत्रिपदाचं काही त्यांना सोय सुद्धा वाटलं नाही, त्याच्याबरोबर गद्दारी करताना काही वाटलं नाही, ज्यांनी मतदान टाकलं त्या मतदाराशी गद्दारी करताना काही वाटलं नाही, आपसुक निसुक भारतीय जनता पार्टीत ती माणसं गेली। आता मला सांगा, पवार साहेबांच्या घड्याळाकडून भाजपमध्ये गेली, तुम्हाला कारण सांगितलं विकासाचं, पण खरं कारण होतं ईडी पासून गबाळ वाचवायचं, तिथं गेली। आता ईडीला भाजपला विकास जमला नाही का? लगेच त्या भाजप पासून कुठल्या पार्टीत गेली? ते आता आता टप्पा बरोबर पडला। ही उत्तर बरोबर आहे, चोरलेलं हाणलेलं घड्याळ। आता घड्याळाकडून कमळाबाईकडे जाताना विकास, कमळाबाईकडून परत अजित पवारांच्या चोरलेल्या घड्याळाकडे येताना विकास। खरंच विकास असेल का? यांचं कारण विकास नाही। मकरंद अनासपुरेचा शिन्माय बघा, त्याच्यात म्हणतोय देवा देवा मला आमदार कर, तुला सोन्याची टोपी घालतो। देव प्रसन्न होतोय, याला आमदार करतोय की इतकं चाभरा असतंय ह्यांच्यासारखं, जातोय सोन्या नावाचं पोरग हुडकतोय, त्याला टोपी घालतोय, त्याची टोपी काढून देवाला घालतोय। ती सोन्याची टोपी डॉक्टर पाटील कुटुंबाचा विकास ह्याच्यात काही फरक नाही। पहिला मुद्दा हा। दुसरा, ज्या लोकांनी पवार साहेबांबरोबर गद्दारी केली आणि भारतीय जनता पार्टीत गेले त्यांच्यापेक्षा हा ओमराजे बरा, उद्धव ठाकरेंनी मला एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं, माझ्या पक्षाचं नाव जात होतं, माझ्या पक्षाचं चिन्ह जात होतं, माझ्या पक्षाची सत्ता जात होती, आणि पल्याच्या टोप्यात गेलं तर 50 खोके मिळत होते, पण त्याच्यावर लात मारून इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे निष्ठेनं उभा असलेला ओमराजे तुम्हाला निवडायचंय बांधवांनो। आता तुम्ही ठरवायचंय की जी लोक पक्षाशी गद्दारी करते, पक्ष प्रमुखाशी गद्दारी करते, तुमच्या मताशी गद्दारी करते, ती लोक तुमचं इमान राखतील का जी पक्षाची एकनिष्ठ आहे, तुमच्याशी एकनिष्ठ आहे, पक्ष प्रमुखाशी एकनिष्ठ आहे, तुमच्या कामाशी एकनिष्ठ आहे, ते तुमचं इमान राखत। मला वाटतं ह्याच्यातली निवड तुम्हाला येणाऱ्या 7 तारखेला करायची। मला दुसरं उदाहरण द्यायचंय की बरं झालं राणा पाटील, डॉक्टर पाटील तुमच्या गावाचे रहिवासी नाही, नाहीतर सरपंच राणा पाटील, उपसरपंच अर्चनाताई पाटील, सदस्य मल्हार पाटील, तुम्ही निस्त्या सासऱ्यांच्या उचलायच्या। तसंच आहे, तुम्ही या तिकडे विचारा आमच्याकडे। मला सांगा, 19 ला माझ्या जागी चुकून जर राणा पाटील खासदार झाले असते तर खालची विधानसभा कोण लढला असतो? आले का? इथवर आले का?
कशी सांगते गुलू 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 गुलू. ओमराजे खासदार झाला. खालची विधानसभा कोण लढलो? कैलास पाटील. ओमराजेची बायको लढली नाही ना, ओमराजेचा भाऊ लढला नाही का? एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी तिथून आमदार झाला आणि अतिशय प्रामाणिकपणे उद्धवजी ठाकरे साहेबाच्या मागे ते उभे आहेत. ओमराजेनं कारणाईशाहीवर नुसतं भाषण केलं नाही, स्वतःच्या कृतीत आणून तुम्हाला दाखवलंय. म्हणून बांधवानो, तुम्हाला माणसं निवडायचे ही सत्ता पिपासू वृत्तीनं. तू घड्याळाकडे होऊ नका जा, हा लिलका असताना, पण लढव कोण? तूच. आणि आता त्यांच्या डॉक्टर पाटलाच्या सुनीला दिलं तर मग ते स्त्री शक्ती आहे, स्त्री शक्ती आहे. अरे एखाद्या गरीबाच्या लेकराला मुलीला दिला असतं तर मान्य केलं असतं स्त्री शक्ती आहे. त्यांच्याच घराला काय कुंकू लागलंय का? गंमत बघा, श्रीमंत खासदाराच्या यादीत डॉक्टर पाटील वरचे. आता ताईनं निवडणूक लढवताना त्यांची इस्टेट जाहीर केली. त्याच्यात भानगड अशी झाली की तुमच्या अख्ख्या गावात सगळ्या महिलांचं मिळून जेवढं सोनं निघायचं नाही तेवढं सोनं एकट्या आज जनाताई पाटलांच्या नावानं आहे. किती आहे माहितीये? 350 तोळ्याच्या पुढं. हा ना कपाळावर तुम्ही 3.5 किलोच्या पुढं सोनं आहे. हे दाखविलेलं आहे. लपविलेलं किती असेल? अरे शेतकऱ्याच्या मंडळीकडे 2 पळ्या सुद्धा नसत्या तो त्या मंगळसूत्राच्या. ती सुद्धा पेराच्या टायमाला कोणत्या तरी बँकेकडे गोल्ड लोन काढायला दिलेला असतात. सोयाबीनचा भाव पडला की तिचं बी नीटनीटकं होतंय, मोडीत काढून पुन्हा ती पैसे भरावे लागते. ही परिस्थिती आमच्या शेतकऱ्याच्या मंडळीची, शेतकऱ्याच्या बायकोची. आणि आज त्यांचं नेतृत्व करणारी माणसं जर निर्लज्जासारखं 3.5 किलो सोनं माझ्याकडे आणून दाखवत असते, विचार तुम्ही करायचा बाबा, तुम्ही करायचा. आज या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर मला पुढच्या गोष्टीकडे यायचंय. मी संपर्कात आहे का? आहे. मी तुमच्या कामाला पडतो का? पडतो. मी आता मला विचारते ठळक काम सांगा, ठळक काम सांगा, ठळक काम सांगा. आणि डॉक्टर पाटील 9 ते 14 खासदार होतं का? नव होय, काही सरलाव. अरे खासदार होते किती? 9 ते 14 किती बारे आलं? 9 ते 14 किती फोन उचललं? 9 ते 14 कितीदा लोकांचं काम केलं सांगा बरं. तुम्हाला सांगतो, माझ्या इतकं जर काम केलं असतं तर त्या मोदी लाटीत सुद्धा डॉक्टर पाटील 2014 ला निवडून आला असतं, जर माझ्या इतकं काम केलं असतं. का? लोक तुमचं काम बघते. लोकांना जर तुमचं काम पसंत पडलं, आज माझ्या विरुद्ध एवढ्या शक्त्या असताना सुद्धा माझ्या बरोबर इतकी सामान्य जनता एवढ्या ताकदीने उभी आहे. बांधवांनो, मला विचारलं जातंय साहेब तुम्ही काम काय केलं? मला आपल्या सगळ्याला प्रामाणिकपणे सांगायचंय, धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मला फक्त 2.5 वर्ष त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून काम करायची संधी मिळाली. 2.5 वर्षातलं 1.5 वर्ष कोरोनामध्ये गेलं. कोरोना झाल्याच्या नंतर सुद्धा, कोरोना काळात सुद्धा तुमच्या कोरोना निघालेल्या पेशंटच्या प्रत्येक गावात हा ओमराजे हजर होता. ज्या पेशंटला व्हेंटिलेटरचं बेड लागायलंय त्याला व्हेंटिलेटरचं बेड, ज्याला ऑक्सिजनचं बेड लागायलंय त्याला ऑक्सिजनचं बेड. जेव्हा ऑक्सिजनचे बेड कमी पडले तेव्हा स्वतःच्या मंगल कार्यालयात मी 50 ऑक्सिजनचं बेडचं रुग्णालय त्या ठिकाणी सुरू करणार आपण हा ओमराजे होता. मला तुम्हाला विचारायचंय, कोरोनाच्या काळामध्ये तुमचं सुखदुःख बघायला, तुमची अडचण बघायला, त्याचं नियोजन बघायला तुमचा इथला आमदार तरी आलता का? नाही. राणा पाटील आलता का? अर्चनाताई आलत्या का? मल्हार पाटील आलते का? डॉक्टर पाटील आलते का? आलता कोण? फक्त बाबांनो, त्या कामाचीच ही परतफेड. त्या 2.5 वर्षामध्ये 1.5 वर्ष कोरोनामध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा 1 वर्षात मी धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 750 कोटीचं धाराशिवला मंजूर केलं, चालू केलं. 3ऱ्या वर्षाची ऍडमिशन चालू आहे. पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं धाराशिवच्या मेडिकल कॉलेजमधनं त्या ठिकाणी बाहेर पडतात. हे माझं पहिलं ठळक काम. दुसरं, आपल्या माहितीसाठी RDSS नावाची केंद्र सरकारची योजना आहे. 144 कोटी रुपये खर्च करून आपण औसा तालुक्यामध्ये जवळपास 5 ते 30 केवीचे नवीन सबस्टेशन करतोय. त्या सबस्टेशनची नावं आहेत बोरफळ, आशिव, उजनी, याकतपूर, लिंबाळा दाऊ. 7 ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण त्या ठिकाणी करतोय. नागरसोगा, जवळगा, पोमादेवी, रोसा, तपशी चिंचोली, येळी, लांबजाना, कारला आणि 2 सबस्टेशनचं क्षमता वाढ आपण करतोय, किल्लारी आणि MIDC औसा. त्याचबरोबर 357 वैयक्तिक शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर सुद्धा
RDSS या योजनेतनं, ज्याचा त्या योजनेचा अध्यक्ष त्या जिल्ह्याचा खासदार असतो. केंद्र सरकारची योजना आहे, हे मंजूर करून मी पूर्णतः 144 कोटी रुपयाचा निधी त्याच्यासाठी मंजूर करून घेतलाय. पुढच्या 2 वर्षात हे काम झाल्याच्या नंतर लाईटच्या बाबतीत तुमच्या कुठल्याही भागातल्या शेतकऱ्याला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. हे माझं दुसरं काम. क्रमांक 3, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून 114 कोटी रुपयाचे रस्ते आपण मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये केलं. खासदार निधी 2,39,00,000 रुपये मी माझा खासदार निधी या औसा तालुक्यासाठी दिलाय आणि माझा 100% खासदार निधी मी खर्च केलेला आहे. कुणाला काही शंका असेल तर तिन्ही जिल्ह्याच्या कलेक्टरला पत्र देऊन माहिती घ्या. माझा 1 पैसा जरी शिल्लक असेल तर ओमराजे आताच तुम्हाला पाठिंबा देऊन घरी जाऊन बसल आणि 1 पैसा जर शिल्लक नसेल तर जी माझ्यावर खासदार निधी शिल्लक राहिला म्हणून आरोप करते त्यानं घरी जाऊन बसावं. ही सुद्धा माझं आव्हान आहे. 30-54, 50-54 मधनं 9,16,00,000, जनसुविधेमधनं 2,72,00,000 आणि दिव्यांग बांधवासाठी जवळपास 4,61,00,000 रुपयाचं साहित्य. सगळ्यात पहिल्यांदा ही योजना या भागात राबवणारा मी पहिला खासदार आहे. 1976 ला अलिमकोची स्थापना झाली. सामाजिक न्याय विभाग आणि अलिमको 76 पासून साहित्य वाटवतंय, पण 2019 पर्यंत एकाही खासदारानं वाटप केलं नाही. मी कानानं ऐकायची मशीन असेल, 3 चाकी तुमची साधी सायकल असेल, 3 चाकी इलेक्ट्रिक सायकल असेल, तुमचं त्या ठिकाणी कमोड चेअर असेल, व्हील चेअर असेल, कृत्रिम पाय असेल, कृत्रिम हात असेल, तुमची स्मार्ट स्टिक असेल, तुमचा स्मार्टफोन असेल, या सगळ्या दिव्यांग लोकांचं साहित्य 4,61,00,000 रुपयाचं एकही पैसा त्या माझ्या अपंग बांधवाचा खर्च न होता मी माझ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांना वाटप केलंय. हे सगळं का सांगितलं? तुम्हाला वाटलं असेल ओमराजेनं काम का सांगायले, कवा सांगत नाही. सांगत नव्हतो. त्याचं कारण असं आहे की बांधवांनो, तुम्ही मला निवडून दिलाय. हा जो काही निधी खर्च केलेला आहे सगळा, तो सगळ्याच्या सगळा निधी कुणाच्या पैशातून आलाय? मी काय माझी गोडधनवाडीची जमीन विकून नाही दिली. आणि अभिमन्यू पवार साहेब सांगत असतील 1000 कोटी आणले, 2000 कोटी आणले. त्यांनी कुणाची बापजातीची इस्टेट विकून आणून दिलेली नाही. पैसे कुणाचे? पैसे कुणाचे? जनतेचे. अरे तुम्ही टॅक्स भरता, तुम्ही जीएसटी भरता, सदरा घ्या टॅक्स, पॅन्ट घ्या टॅक्स, चष्मा घ्या टॅक्स, मोबाईल घ्या टॅक्स. अरे माणूस वर गेल्यावर पोहोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी. मग पैसे तुमच्या माध्यमातून जमा केलेले तुमच्यासाठी जर खर्च केले तर उपकाराची भाषा पाहिजे का कर्तव्याची? कर्तव्याची भाषा पाहिजे. म्हणून ओमराजेनं तरी सांगितले नाही, पण त्याचा अर्थ ही नालायक मंडळी असं काढायला लागले की ओमराजेनं 5 वर्ष ज्या कंटामीतच घालवले, ओमराजेनं काही काम केलं नाही म्हणून त्यांना ठोकून काम सांगायचं होतं. म्हणून ही कामं मी तुमच्या सगळ्याच्या समक्ष त्यांना आवर्जून सांगितली. त्यांना समजून सांग. अजून काम आहे, बऱ्याचशा गोष्टी मला बोलता येतील. मी का सांगत नाही आणि माझं कर्तव्य आहे. माझ्या काय बापाच्या घरची इस्टेट विकून देत नाही मी, म्हणून सांगत नाही. पण स्वतःच्या बापाची इस्टेट विकून आणल्यावर काही लोक हवा आणून त्या ठिकाणी विकास कामं करतात. त्यांचा मात्र बंदोबस्त ताबडतोब करणं गरजेचं आहे. हे सुद्धा मी आवर्जून सांगतो. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.